खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला। निरागस बहीण भावाच्या नात्याची किंमत लावण्याचं पाप या सरकारनं केल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। 1500 रुपयांमध्ये नातं विकलं जाणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणतात। लोकसभेच्या आधी कोणालाच बहीण आठवली नाही असा टोला देखील सुप्रिया सुळेंनी लगावलेला आहे। सरकारचं नातं प्रेमाचं नाही तर मतापुरतं नातं आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या योजनेवर हल्लाबोल केला। राणा महेश शिंदे म्हणाले पैसे परत घेणार असं महत्त्वाचं वक्तव्य सुप्रिया सुळेंचं आहे, तर एका तरी बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवा। सुप्रिया सुळे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलेलं आहे। अनेक योजना हे करतील, अजूनही येतील, पण गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही। रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो, आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले। प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं, कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल। ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू, 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो। हा आमच्या नात्याचा अपमान आहे। निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। लाडकी बहीण आहे ना, यासारखं ढोंग महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत झालं नसेल आतापर्यंत। सरकारी पैशानं मतं विकत घेण्याची योजना आहे, आणि मगाशी सांगितलं की नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येणार नाहीत। आमचं नातं जे आहे महाराष्ट्रातल्या बहिणींबरोबर, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांबरोबर, ते नातं पैशाच्या पलीकडचं आहे। आणि उद्या सत्ता आपली येणारच आहे, उद्या सत्ता येणार आहे, अर्थमंत्री आपला होणार आहे। तिजोरीत जरी पैसे नसले सध्या तरी ते कसे आणावे ते जयंतराव पाटलांना चांगलं माहिती आहे। आमच्या अर्थमंत्री त्यांनी अनेक काळ काम केलेलं आहे, पैसा येईल आमच्याकडे, काही काळजी करू नका। 1500चे 150 होतील, 1500 होतील, 3000 होतील, 5000 होतील। ATM मशीन मागे बसलेली आहे आमच्या महाविकास आघाडीची। काही जण म्हणतात की पैसे काढून घेतील, पैसे काढून घेतले जाणार नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाला राखी बांधल्यानंतर भाऊजी ओवाळणी टाकतो, ती परत घेत नसतो, ती बहिणीच्या करता हक्काने दिलेली असते। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। काही जण चुकीचं वक्तव्य करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला कुठं कमी पडून देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।